नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 4 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतीच डच ग्रँड प्रिक्स 2025 कोणी जिंकली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, ऑस्कर पियास्त्री। तर ऑस्कर पियास्त्री याने डच ग्रँड प्रिक्स 2025 जिंकली आहे। ओके, तर चला, याचं ठिकाण होतं झँडवूर्थ, नेदरलँड्स। ओके, आणि हे जे ग्रँड प्रिक्स आहे ती 31 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाली। तर बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान युद्धाभ्यास 2025 हा संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, अमेरिका। तर भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान ही जी एक्झरसाइज आहे, जिचं नाव आहे युद्धाभ्यास। ओके, हा लष्करी सराव दरवर्षी संपन्न होतो। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी माहिती पाहूयात आपण। संयुक्त लष्करी सराव हा जो संयुक्त लष्करी सराव आहे तो 1 सप्टेंबर 2025 रोजी अलास्काच्या फोर्ट वेनराइट येथे सुरू झाले असून ते 14 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या दरम्यान फोर्ट वेनराइट हे जे अलास्काचं ठिकाण आहे, ओके, अमेरिकेमधलं, येथे ही एक्झरसाइज कंडक्ट केली आहे, म्हणजेच संपन्न झाली आहे, संपन्न म्हणजे सुरू आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण। जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कुठे होणार आहे? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन ए, ग्वांगजू, दक्षिण कोरिया। तर दक्षिण कोरियामधलं हे जे ग्वांगजू ठिकाण आहे, या ठिकाणी जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन होणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्वांगजू जे की दक्षिण कोरियामध्ये आहे, या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे आणि 5 ते 12 सप्टेंबर या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतातील कोणत्या एजन्सीने इंटरपोलच्या माध्यमातून पहिली पर्पल नोटीस जारी केली आहे? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन डी, ईडी। तर भारताची जी ईडी आहे, म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, ओके, हिने भारतातील म्हणजे इंटरपोलच्या माध्यमातून पहिली नोटीस जारी केली आहे। ओके, तर बघा, आपण थोडीशी माहिती पाहूया त्या ईडीबद्दल। ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, ओके, म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय। ओके, तर ही जी केंद्रीय तपास यंत्रणा आहे ती भ्रष्टाचार, काळा पैसा, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारासंबंधी तपास करते। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, ऑगस्ट 2025 कोणत्या देशाने भगवान राम यांची 51 फूट उंचीच्या प्रतिमेचे अनावरण केले आहे? याचं उत्तर असेल कॅनडा। ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असेल कॅनडा। तर कॅनडा या देशाने भगवान राम यांचे 51 फूट उंचीच्या प्रतिमेचे अनावरण केले आहे। ओके, तर बघा, कॅनडाने ऑगस्ट 2025 ही प्रतिमा मिसिसाउगा, ऑन्टारियो येथील हिंदू हेरिटेज सेंटरमध्ये अनावरण केली आहे। ओके, तर ठिकाण लक्षात ठेवा। पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा। प्रश्न क्रमांक 6 आहे, केंद्र सरकारने अल्पसंख्याक मासेमारी समुदायांना सशक्त बनवण्यासाठी मत्स्यशक्ती ही परियोजना कोठे सुरू केली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, केरळ। ओके, तर केरळमध्ये तिरुअनंतपुरम ठिकाणी ही योजना सुरू केली आहे। बघा, थोडीशी माहिती पाहूयात आपण या योजनेबद्दल। आणि केंद्र सरकारने अल्पसंख्याक मासेमारी समुदायांना सशक्त बनवण्यासाठी मत्स्यशक्ती ही जी योजना आहे ती केरळमधील तिरुअनंतपुरम येथे सुरू केली आहे आणि ती ICAR CMFRIच्या विनिजम रिजनल सेंटरकडून राबवली जात आहे। ओके, प्रश्न क्रमांक 7 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातच्या
125व्या भागामध्ये UPSC परीक्षांमध्ये कमी मार्क पडल्यामुळे परीक्षेमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल प्रतिभा सेतू. ऑप्शन ए याचं उत्तर असेल प्रतिभा सेतू या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 आहे. सप्टेंबर 2025मध्ये भारतीय वायुसेनेच्या मुख्यालयामध्ये एअर ऑफिसर इन्चार्ज मेंटेनन्सचा कारभार कोणी सांभाळला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे उत्तर असेल ऑप्शन सी एअर मार्शल संजीव घुटरिया. तर बघा संजीव घुटरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके. तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. सप्टेंबर 2025मध्ये भारतीय सैन्याने युद्धकौशल्य 3.0 नावाची बहुक्षेत्रीय अभ्यासाचे आयोजन कुठे केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे उत्तर असेल ऑप्शन बी कामेंग क्षेत्र, जे की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. ओके. तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल कामेंग क्षेत्र, अरुणाचल प्रदेश. या ठिकाणी भारतीय सैन्याने युद्धकौशल 3.0 नावाची बहुक्षेत्रीय अभ्यासाचे आयोजन केले आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माहिती पाहूयात आपण थोडी. बघा हा जो अभ्यास आहे तो उंची आणि चरम जलवायू परिस्थितीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धक्षमता आणि परिचालन प्रभावशीलता वाढवण्यासाठी डिझाईन करण्यात आला होता. ओके, माहिती लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. आजचा शेवटचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए 29 ऑगस्ट रोजी. तर 29 ऑगस्ट रोजी दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस साजरा करतो. तर बघा कशासाठी हा दिवस साजरा केला जातो याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपण. हा जो दिवस आहे तो 2009मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने घोषित केला होता आणि तो 2010मध्ये पहिल्यांदा साजरा केला गेला. तर बघा याचा उद्देश होता अणुचाचण्या थांबवण्यासाठी जागतिक जनजागृती करणे आणि परमाणु शस्त्रविरहित जगासाठी प्रयत्नांना चालना देणे, हा याचा उद्देश होता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.